ओके, लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं होतं सेल डिव्हिजन. सुरुवात केलेली होती सेल डिव्हिजनला आणि सेल डिव्हिजनमध्ये आपण पाहिले की सेल डिव्हिजन आर ऑफ टू टाइप्स. सेल डिव्हिजन दोन प्रकारचे आहे. कुठलं मायटोसिस आणि मिओसिस. ठीक आहे, मायटोसिस आणि मिओसिस. मायटोसिस आपण सुरू केलेलं होतं, मायटोसिस पाहिलेलं सुद्धा होतं. मायटोसिस दोन प्रकारे होते किंवा मायटोसिसचे दोन स्टेप्स आहेत. एक होतं कॅरिओकायनेसिस आणि एक स्टेप होती सेकंड सायटोकायनेसिस. ठीक आहे, देन आपण कॅरिओकायनेसिस म्हणजे काय ते पण पाहिलेलं होतं. काय होतं कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लियस डिव्हिजन. न्यूक्लियसची जर डिव्हिजन होत असेल, डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस इज कॉल्ड एज कॅरिओकायनेसिस अँड डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. कशाची डिव्हिजन? सायटोप्लाझमची जर डिव्हिजन होत असेल तर त्याला आपण म्हटलं होतं सायटोकायनेसिस. ठीक आहे, मायटोसिस पुन्हा दोन स्टेप्स मध्ये होतात, कॅरिओकायनेसिस, सायटोकायनेसिस. आणि कॅरिओकायनेसिसच्या 4 स्टेप्स आपण पाहिलेल्या होत्या. प्रोफेज, देन काय मेटाफेज, एनाफेज आणि टेलोफेज. ठीक आहे, तर मायटोसिस आपण पाहिलेली आहे लास्ट लेक्चर मध्ये. मायटोसिस मध्ये काय काय होतं? मायटोसिसच्या दोन स्टेप्स, कॅरिओकायनेसिस, सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिसच्या 4 स्टेप्स, प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज आणि टेलोफेज सुद्धा आपण पाहिलेले आहे. कॅरिओकायनेसिस म्हणजे डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस, सायटोकायनेसिस म्हणजे डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. ठीक आहे, आणि मायटोसिस कशामध्ये होते? तर मायटोसिस जनरली सोमॅटिक सेल किंवा आणि सोमॅटिक सेल्स आणि स्टेम सेल्स मध्ये होते. ठीक आहे, आणि जेव्हा मायटोसिस मध्ये सेल डिव्हिजन होते तेव्हा सेल्स मधले क्रोमोझोम नंबर ॲज इट इज राहतात. क्रोमोझोम नंबर चेंज होत नाही. 2n असेल, 2n सेल पासून जे सेल्स तयार होतात, दोन सेल्स, तिथे पण नंबर ऑफ क्रोमोझोम सेम राहते, 2n 2n. म्हणजे क्रोमोझोमचे नंबर काय होत नाही, चेंज होत नाही इन द प्रोसेस ऑफ मायटोसिस. ठीक आहे, इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे का? प्रोफेज मध्ये काय होते? प्रोफेज मध्ये कंडेन्सेशन ऑफ क्रोमॅटिन थ्रेड आणि क्रोमॅटिन थ्रेडचं कंडेन्सेशन होऊन क्रोमोझोम तयार होतात आणि त्यानंतर न्यूक्लियर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलसचं काय होते? डिसअपिअरन्स चालू होते. त्यानंतर जे काही सेंट्रिओल्स आहेत, ते सेंट्रिओल्स काय होतात? दोन अपोजिट पोल्सला जातात. मेटाफेज पाहिलेलं आहे. मेटाफेज मध्ये काय स्पिंडल फायबर तयार होते, सेंट्रिओल स्पिंडल फायबर तयार करतात आणि जे काही क्रोमोझोम तयार झालेले होते प्रोफेज मधले, ते क्रोमोझोम इक्वेटोरियल लाईनला अरेंज होतात. त्यानंतर एनाफेज पाहिलं, तुम्हाला आठवत असेल, रिकॉल करा कालचं लेक्चर. तर एनाफेज मध्ये काय होते? एनाफेज मध्ये सेंट्रोमियर जो आहे क्रोमोझोमचा तो स्प्लिट होतो आणि जे क्रोमॅटिड आहेत ते काय होतात? वेगवेगळे होतात आणि स्पिंडल फायबरच्या मदतीने हे क्रोमॅटिड दोन पोलला, दोन अपोजिट पोल्स कडे ओढल्या जातात, पुल होतात. आणि टेलोफेज जी शेवटची फेज आहे, या टेलोफेज मध्ये काय होते? स्पिंडल फायबर डिसअपिअर होते आणि जे दोन अपोजिट पोलला जे क्रोमॅटिड गेले, त्या क्रोमॅटिडच्या अवतीभोवती न्यूक्लियर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस तयार व्हायला सुरुवात होते आणि नॉच पडतो. त्या न्यूक्लियस मध्ये काय पडतो? नॉच. हा नॉच शेवटी डीप होत जातो आणि जी नेक्स्ट डिव्हिजन आहे सायटोकायनेसिस, तर सायटोकायनेसिस मध्ये सायटोप्लाझमचं डिव्हिजन होते. सायटोप्लाझमचं डिव्हिजन झाल्यानंतर दोन वेगवेगळे न्यूक्लियस तयार होतात, दोन वेगवेगळे सेल्स तयार होतात. ठीक आहे, दोन वेगवेगळे सेल्स तयार होतात आणि जेही नवीन सेल्स तयार झाले त्यांच्यामध्ये सुद्धा क्रोमोझोम नंबर किती असतात? 2n एवढेच असतात. म्हणजे क्रोमोझोम नंबर व्हॅरी होत नाही, चेंज होत नाही. ठीक आहे, दिस इज अबाउट द मायटोसिस. नाउ वी विल डिस्कस मिओसिस. मिओसिस, the meiosis actually are of two types. मिओसिस दोन प्रकारचे असतात. मिओसिस 1 and मिओसिस मिओसिस 2. मिओसिस ऍक्च्युअली दोन प्रकारचे असतात, मिओसिस 1 and मिओसिस 2. M-E-I-O. Meiosis are of two types, meiosis 1 and meiosis 2.
आणि मिओसिस 1 मध्ये पुन्हा 2 स्टेप्स, एक आहे कॅरिओकायनेसिस आणि एक आहे सायटोकायनेसिस. तर त्याला आपण फर्स्ट म्हणू. कॅरिओकायनेसिस फर्स्ट आणि सायटोकायनेसिस फर्स्ट. कॅरिओकायनेसिस मध्ये परत एकदा 4 स्टेप्स राहतील. कोणकोणत्या? प्रोफेज 1, सेकंड मेटाफेज 1, थर्ड एनाफेज 1 आणि फोर्थ टीलोफेज 1. ठीक आहे. मिओसिस आर ऑफ टू टाइप, मिओसिस 1 आणि मिओसिस 2. मिओसिस 1 मध्ये पुन्हा 2 स्टेप्स, कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिसच्या 4 स्टेप्स, प्रोफेज 1, मेटाफेज 1, एनाफेज 1 आणि टीलोफेज 1. ठीक आहे. आता हे जे प्रोफेज 1 आहे, प्रोफेज 1 च्या 5 स्टेप्स असतात. किती स्टेप्स? 5 स्टेप्स. प्रोफेज 1 जे आहे, तर प्रोफेज 1 च्या किती स्टेप्स आहेत? 5 स्टेप्स आहेत. कोणकोणते आहेत ते? लेप्टोटीन, फर्स्ट इज लेप्टोटीन, देन झायगोटीन. ठीक आहे. लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन, आणि डायकायनेसिस. ठीक आहे. डायकायनेसिस. तर देयर आर 5 स्टेप्स ऑफ प्रोफेज: लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन आणि डायकायनेसिस. पुन्हा एकदा सांगू, आपण परत एकदा पाहू. मिओसिस, सेल डिव्हिजनची सेकंड स्टेप, आपण सेकंड प्रोसेस पाहतोय. मिओसिस पाहतोय आपण. आणि मिओसिस मध्ये मिओसिस आर ऑफ टू टाइप, मिओसिस 1 and मिओसिस 2. मिओसिस 1 have 2 steps, karyokinesis 1 and cytokinesis 1. Karyokinesis 1 have 4 steps, prophase 1, metaphase 1, anaphase 1 and telophase 1. Prophase 1 also has 5 steps, लिप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन आणि डायकायनेसिस. ठीक आहे. आलं लक्षात तुम्हाला हे स्टेप्स? ठीक आहे. तर आपण 1 by 1 पाहूयात. आपण फर्स्ट इज अ मिओसिस फर्स्ट. मिओसिस फर्स्ट. मिओसिस फर्स्ट. आणि मिओसिस फर्स्ट मध्ये आपण काय पाहतोय? मिओसिस फर्स्ट मध्ये पाहतोय आपण 2 स्टेप्स. एक आहे कॅरिओकायनेसिस 1 आणि सायटोकायनेसिस 1. आणि कॅरिओकायनेसिस मध्ये काय स्टेप्स पाहिले आपण? फर्स्ट इज प्रोफेज. तर आधी प्रोफेज पाहून घेऊ, त्याच्यानंतर आपण बाकीचे स्टेप्स पाहू. प्रोफेज. ठीक आहे. प्रोफेज मध्ये ज्या 5 स्टेप्स आहेत, त्या स्टेप्स आपण पाहून घेऊ, नंतर मग बाकीच्या स्टेप्स पाहू. तर प्रोफेज मध्ये काय होते? फर्स्ट स्टेप ऑफ प्रोफेज इज काय होती? पहिली स्टेप्स काय होती? लेप्टोटीन. ठीक आहे. देन झायगोटीन, देन सी पॅचिटीन. ठीक आहे. देन डी होती आपली डिप्लोटीन. आणि एक होती शेवटची डायकायनेसिस. ठीक आहे. तर 5 स्टेप्स पाहिजे आपल्याला. प्रोफेज 1 च्या प्रोफेज 1 आहे लिप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन आणि डायकायनेसिस. काय होते प्रत्येक स्टेप्स मध्ये ते पाहायचं. पहिली जी स्टेप्स आहे दॅट इज लिप्टोटीन. तर लिप्टोटीन मध्ये काय होते नेमकं?
लिप्टोटीन मध्ये जे काही क्रोमॅटिन फायबर आहेत, जे काही थिन थ्रेड लाईक क्रोमॅटिन आहे, तर हे क्रोमॅटिन काय करतात, फर्स्ट स्टेप इज लिप्टोटीन. लिप्टोटीन मध्ये काय होते की जे क्रोमॅटिड फायबर आहे, क्रोमॅटिड जे आहेत ते काय होतात, कंडेन्स व्हायला सुरुवात होते. ठीक आहे, जे क्रोमॅटिड असेल इथे ते काय होतात, कंडेन्स व्हायला सुरुवात होते. इथे आपण हे क्रोमॅटिन दाखवले. आता क्रोमॅटिन जे आहेत हे क्रोमॅटिड जे आहेत ते कसे असतील, वेगवेगळे असतील. ठीक आहे, हे कंडेन्स व्हायला काय होते, सुरुवात होते. देन नेक्स्ट स्टेप जी असते झायगोटिन, तर झायगोटिन मध्ये काय होतील, हे जे काही क्रोमॅटिड आहेत हे कंडेन्स झालेले क्रोमॅटिड काय होतात, एकमेकांच्या जवळ येतात, पॅरलल आहे ना, एकमेकांच्या ते जवळ येतात, जवळ जवळ येतात. ठीक आहे, कंडेन्स झालेले क्रोमॅटिड एकमेकांच्या काय होते, ते जवळ येतात. ठीक आहे, ते असे काही अरेंज होतात एकमेकांना पॅरलल, ते अरेंज होतात एकमेकांना, ते काय होतात, पॅरलल अरेंज होत असतात. ठीक आहे, एकमेकांना पॅरलल अरेंज झाले सेकंड स्टेप मध्ये. आता या स्टेप मध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस डिसअपियर व्हायला सुरुवात होते. पहिल्या स्टेप्स पासूनच न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस जो आहे तो डिसअपियर व्हायला सुरुवात होत असते आणि शेवट म्हणजे डायकायनेसिस मध्ये तो कम्प्लिटली डिसअपियर होईल आणि शेवटी तो कम्प्लिटली काय होतो, डिसअपियर होतो. इथे आपण असं दाखवू शकतो की तो जस्ट डिसअपियर व्हायला सुरुवात होतोय. ठीक आहे ना, इथे जो न्यूक्लियस असेल, न्यूक्लिओलस असेल, तो न्यूक्लिओलस आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन काय होतंय, डिसअपियर व्हायला सुरुवात झालेली आहे आणि शेवटच्या स्टेप मध्ये ती कम्प्लिटली डिसअपियर होईल. शेवटच्या स्टेप मध्ये ती काय होते, कम्प्लिटली डिसअपियर होते. ठीक आहे, देन थर्ड स्टेप मध्ये काय होतं, जे काही इथे क्रोमोझोम आलेले आहेत, जवळ जवळ आलेले पॅरलली, ते काय होतात, एकमेकांसोबत अरेंज होतात आणि हे क्रोमोझोम पॅचिटिन स्टेप्स मध्ये काय होतात, क्रॉसिंग करतात, क्रॉसिंग ओव्हर करतात, क्रॉस ओव्हर करतात. हे जे क्रोमोझोम आहे ते पॅचिटिन स्टेप मध्ये काय करतात, क्रॉस ओव्हर करतात. ठीक आहे, क्रॉसिंग करतात, एकमेकांसोबत पेरिंग करतात. कोणत्या स्टेप मध्ये, पॅचिटिन मध्ये. तर पेरिंग, जेव्हा पेरिंग होते तेव्हा काय होते, अशा प्रकारे. ठीक आहे, पेरिंग होत असताना कसं दाखवायचंय तुम्हाला, पेरिंग की ते काय करतील, मिक्स होतात, मिक्स. ठीक आहे, मिक्स होताना दिसते, काय झाले, ते मिक्स झाले. ठीक आहे, याला आपण ठीक आहे, त्याला आपल्याला काय करायचं, थोडंसं मिक्स. आपल्याला हे दाखवायचे की दोन जे क्रोमोझोम आहेत ते दोन क्रोमोझोम काय, कारण हे कुठे प्रोसेस होते, हे जे काही प्रोसेस आहे मेयोसिस, हे जर्म सेल्स मध्ये होते. ठीक आहे ना, जर्म सेल मध्ये. कुठे होते हे, जर्म सेल मध्ये. तर जर्म सेल्स मध्ये काय असेल, क्रोमोझोम कसे असतील, काही क्रोमोझोम पॅरेंटल असतील, म्हणजे पॅरेंटल म्हणजे पॅटर्नल असतील आणि काही क्रोमोझोम हे मॅटर्नल असतील. ठीक आहे ना, मॅटर्नल क्रोमोझोम आणि पॅटर्नल क्रोमोझोम. मॅटर्नल, पॅटर्नल, पॅरेंट. ठीक आहे, पॅटर्नल आणि मॅटर्नल क्रोमोझोम असतील. एक मदर कडून येत असेल, एक फादर कडून येत असेल, असे ते क्रोमोझोम असतील. तर हे क्रोमोझोम काय होतात, मिक्स होतात एकमेकांसोबत. एकमेकांसोबत ते काय होतात, मिक्स होतात. म्हणजे हे क्रोमोझोम मिक्स क्रोमोझोम आहे असे दाखवले आपण. तर हे क्रोमोझोम कसे आहेत, मिक्स झाले. ते क्रोमोझोम कुठल्या स्टेप मध्ये, पॅचिटिन मध्ये. ते क्रॉस ओव्हर करतात एकमेकांसोबत आणि मिक्सअप होतात, मिक्सअप होतात. 50 कॅरेक्टर्स त्यांचे काय होतील, आता मिक्स होतील एकमेकांसोबत. ठीक आहे, इथे अलाइन झाले होते ते.
असे पॅरलल अरेंज झाले आणि इथे त्यांनी काय केलं, क्रॉसिंग ओव्हर केली आणि क्रॉसिंग ओव्हर करून ते काय झाले, एकमेकांसोबत मिक्स झालेले. ठीक आहे. तर न्यूक्लिओलस आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन स्टार्ट डिसअपिअर व्हायला सुरुवात होते, आणखी डिसअपिअर झालेली नाहीये ती, त्याच्यामुळे आपण त्याला अशा प्रकारे दाखवू. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप इज अ डिप्लोटीन. आता डिप्लोटीन म्हणजे डिप्लोचा अर्थ होते डबल, डिप्लोचा अर्थ काय होतो, डबल. ठीक आहे. आता जे काही क्रोमोझोम आपल्याला इथे मिळालेले आहेत, जे की ज्याने पेरिंग केली होती, ते क्रोमोझोम काय होतात, इथे डबल होतात. म्हणजे आता इथे दोन जे क्रोमोझोम आहेत हे काय होतील, आता डबल. ठीक आहे. डबल झाल्यामुळे काय होतील, इथे क्रोमोझोम किती मिळतात आपल्याला, हे अशा प्रकारचे क्रोमोझोम मिळतील. ठीक आहे. पण इथे काय आहे, मिक्सिंग किंवा जर ओळखायला नसेल तर आपण त्याला डायरेक्ट असे दाखवू शकतो. ठीक आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तिथे काय होते, डबल होतात. हे जे क्रोमोझोम आहे आपण पॅचिटीन मध्ये दाखवले, हे पॅचिटीन मधले जे क्रोमोझोम आहे ते काय होतं, डिप्लोटीन स्टेप मध्ये काय होतील, डबल होतील. ठीक आहे. पुन्हा एकदा आपल्याला दाखवायचं की ही जी मेम्ब्रेन आहे ती दाखवायची आपल्याला, न्यूक्लियर मेम्ब्रेन. ठीक. आणि हे ठीक आहे. नेक्स्ट स्टेप आहे डायकायनेसिस. तर डायकायनेसिस मध्ये काय होतं, स्पिंडल फायबर तयार होते, डायकायनेसिस. आता ओव्हरऑल प्रोसेस तयार होत असताना स्पिंडल फायबर कम्प्लीटली फॉर्म. आणि जे काही इथे फॉर्म झालेले आहेत क्रोमोझोम, ठीक आहे. हे क्रोमोझोम जे आहेत ते अशा प्रकारे काय होतात, अरेंज होतात डायकायनेसिस मध्ये. यस. तर या सर्व प्रोसेस मध्ये एक प्रोसेस राहिलेली ती म्हणजे सेंट्रोमियरचं काय, सेंट्रिओलचं काय होते. तर सेंट्रिओल जो आहे तो डबल सेंट्रिओल म्हणजे सेंट्रिओलचं एका सेंट्रिओल पासून दोन सेंट्रिओल तयार होतात आणि हे जे सेंट्रिओल आहे ते एकमेकांपासून दूर जातात. तर पहिल्या स्टेप मध्ये सेंट्रिओल जो आहे तो असं सेपरेट होईल. सेकंड स्टेप मध्ये जो सेंट्रिओल आहे तो आणखी दूर जाईल, एकमेकांपासून ते दूर जात आहे. थर्ड स्टेप मध्ये सेंट्रिओल जो आहे तो आणखी दूर जाईल. ठीक आहे. फोर्थ स्टेप मध्ये सेंट्रिओल जो आहे तो आणखी दूर जातो आणि फिफ्थ मध्ये तो अपोजिट पोलला जातो आणि अपोजिट पोलला गेल्यानंतर तो काय करतो, स्पिंडल फायबर फॉर्म करतो.
ते काय करतील, हे कम्प्लीट स्पिंडल फॉर्म अशा प्रकारे ते तयार करतील. ठीक आहे. आणि इथे जे आहे ते न्यूक्लिअर मेम्ब्रेन आता कम्प्लिटली डिसअपियर झाली, न्यूक्लिओलस कम्प्लिटली डिसअपियर झाला. तर ही जी प्रोसेस आहे थोडीशी कन्फ्युजेबल आहे. परत एकदा आपण त्याला रिपीट करू की मिओसिस 1 पाहतोय आपण, मिओसिस मधले मिओसिस 1 आणि मिओसिस 1 मध्ये कॅरिओकायनेसिस, प्रोफेज. प्रोफेजच्या 5 स्टेप्स आहेत. प्रोफेजच्या 5 स्टेप्स कोणकोणत्या? लिप्टोटीन, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, लर्न करायचं आहे. लिप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन, डायकायनेसिस. बाकीचे जे स्टेप्स आहेत म्हणजे मेटाफेज असेल, ॲनाफेज आणि टिलोफेज, तर ते मायटोसिस मध्ये जसं शिकलो तसेच आहेत. पण ह्या ज्या स्टेप्स आहेत ह्या महत्त्वाच्या आहेत. कॅरिओकायनेसिस प्रोफेज मधले हे 5 स्टेप्स आहेत. लिप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन आणि डायकायनेसिस. तर काय होते या स्टेप्स मध्ये? लिप्टोटीन मध्ये काय होते? लिप्टोटीन मध्ये जे काही क्रोमॅटिन फायबर आहे, जे थ्रेड लाइक क्रोमॅटिड आहे, जे काय कंडेन्स व्हायला सुरुवात होते, न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपियर व्हायला सुरुवात होते. झायगोटीन मध्ये ते पेरक जवळ येतात. ठीक आहे. जे काही क्रोमॅटिन फायबर कंडेन्स झाले ते क्रोमॅटिन फायबर किंवा क्रोमॅटिन थ्रेड, क्रोमोझोम जे काही तयार झाले ते काय होतात, आता जवळ येतात. ठीक आहे. जवळ येतात आणि पॅचिटीन मध्ये ते पेरक होतात. पॅचिटीन मध्ये ते क्रॉस ओव्हर करतात किंवा मग पेरक होताना दिसतात आपल्याला. या प्रोसेस मध्ये जो सेंट्रिओल आहे तो सेंट्रिओल जे डबल सेंट्रिओल फॉर्म झाले म्हणजे डुप्लिकेट सेंट्रिओल, डुप्लिकेशन जे झालं सेंट्रिओलचं, ते सेंट्रिओल एकमेकांपासून सेपरेट होताना आपल्याला दिसतंय. ठीक आहे. सेंट्रिओल सेपरेट होताना आपल्याला दिसतंय. डिप्लोटीन मध्ये काय होते? डिप्लोटीन म्हणजे डबल. तर हे जे काही क्रोमोझोम तयार झाले या क्रोमोझोमचं काय होते? क्रोमोझोमची झेरॉक्स किंवा पुन्हा काय म्हणू आपण त्याला, 2 क्रोमोझोम पासून आणखी 2 क्रोमोझोम तयार होतात. ठीक आहे. आणि हे जे क्रोमोझोम आहेत ते क्रोमोझोम काय होतील आता डायकायनेसिस मध्ये अशा प्रकारे अरेंज होते. आणि सेंट्रिओल जे आहे ते सेंट्रिओल काय तयार करतात? इथे स्पिंडल फायबर तयार करतात. आता या स्टेप मध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस जो आहे तो काय होतो? कम्प्लिटली डिसअपियर होताना आपल्याला दिसतोय. त्या 5 स्टेप लक्षात ठेवायच्या. काय होतंय? ऍक्च्युली प्रोफेसच आहे आणि प्रोफेस मध्ये आपण हेच पाहिलेलं होतं की कंडेन्सेशन ऑफ क्रोमॅटिन, then the formation of spindle fiber. ठीक आहे. आणि डिसअपिअरन्स ऑफ न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस. जे स्टेप आपण प्रोफेस मध्ये पाहिले होते तिथे हे स्टेप्स आहेत. फक्त या स्टेप्स 5 वेगवेगळ्या स्टेप्स मध्ये प्रोफेस जी स्टेप आहे ती तिच्या वेगवेगळ्या 5 सब स्टेप्स मध्ये कशी डिवाइड होते किंवा कशी ती काम करते ते आपण या 5 स्टेप्स थ्रू पाहिलेले आहे. ठीक आहे. ओके. Then the next one is काय असते? मेटाफेज. तर मेटाफेज मध्ये काय आहे तुम्हाला माहिती आहे. मेटाफेज मध्ये काय होतं? आता जे काही क्रोमोझोम हे कसेही अरेंज आहेत ते आता काय होतात? स्पिंडल फायबरच्या म्हणजे इक्वेटोरियल पोझिशनला ते अरेंज होतात. मेटाफेज मध्ये जे काही आपल्याला दिसत आहेत क्रोमोझोम हे काय होतील? आता ते इथे अरेंज होताना दिसतात आपल्याला. ठीक आहे. तर त्याचे वेगवेगळे पार्ट्स, कारण काही मॅटर्नल क्रोमोझोम असतील, काही पॅटर्नल क्रोमोझोम्स आहेत आपल्या याच्यामध्ये सेल्समध्ये आणि त्यांचं मग पेअरिंग होते आणि मिक्सअप होते. ठीक आहे ना. मिक्सअप होते. त्याच्यामुळे आपण जे आर्म दाखवलेले ते वेगवेगळ्या कलरने दाखवलेले आहेत. तर काही क्रोमोझोम नाव असे अरेंज होतील. ठीक आहे. ठीक आहे. अशा प्रकारे ते क्रोमोझोम काय होतात? पॅरलल लाईनला अरेंज होत असतात मेटाफेज मध्ये. आपल्याला माहिती आहे. आता या बाकीचे जे स्टेप्स आहेत त्या ॲज इट इज आहे, जसं आपण मायटोसिस मध्ये पाहिलं त्याचप्रमाणे मेटाफेज. ठीक आहे. मेटाफेज नंतर काय असते? ॲनाफेज. न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस कम्प्लिटली डिसअपियर आहे. नंतर असते ॲनाफेज. तर ॲनाफेज मध्ये काय होते? मग सेंट्रोमियर जो आहे
हा सेंट्रोमियर काय होतो पुन्हा ब्रेक, सेंट्रोमियर स्प्लिट होतो आणि सेंट्रोमियर स्प्लिट झाल्यामुळे काय फॉर्म होते, जे क्रोमॅटिड वेगवेगळे होतात ते आपण म्हणू अपोजिट पोलकडे पुल्ड होतात, ओढल्या जातात. ठीक आहे. हा तर ते काय होतील, अपोजिट पोलकडे ते ओढल्या जातात. म्हणजे हे त्याच्यानंतर ठीक आहे. देन ठीक आहे. एनाफेज मध्ये आणि टिलोफेज मध्ये काय होत असते, टिलोफेज मध्ये काय होते तुम्हाला आठवते, टिलोफेज मध्ये काय होते, यांच्या अवतीभोवती न्यूक्लियर मेम्ब्रेन तयार होते. तर हे पूर्ण एनाफेज 1 असते, टिलोफेज 1 आहे, मेटाफेज 1 आहे, ते प्रोफेज 1 होते. ठीक आहे. तर टिलोफेज मध्ये काय होते मग आता सेंट्रोमियर जे काही हे आहे क्रोमॅटिड आहे, क्रोमॅटिडच्या अवतीभोवती न्यूक्लियर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस तयार होते आणि जे फायबर आहे स्पिंडल फायबर ते डिसअपियर होतात. ठीक आहे. तर इथे न्यूक्लियर मेम्ब्रेन तयार होतात, न्यूक्लिओलस तयार होतो, न्यूक्लियर मेम्ब्रेन तयार होते आणि बाकीचे आपले क्रोमॅटिड आहेत ते काय होतात त्यांच्यामध्ये अशा प्रकारे. सिंपल आहे, एक दोन वेळा जर तुम्ही पाहिली तर तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे काय होते, दोन न्यूक्लिओलस तयार होतात आणि इथे नॉच पडतो, हा सर हा नॉच पुन्हा डीप होत जातो आणि सायटोकायनेसिस मध्ये पुन्हा सायटोप्लाझमचे डिव्हिजन होते आणि शेवटी आपल्याला असे दोन सेल दिसतात. ठीक आहे. दोन न्यूक्लियस तयार होतात, एक न्यूक्लियस आणि हा एक न्यूक्लियस. अशा प्रकारे इथे काय झाले, दोन न्यूक्लियस तयार झाले. या दोन न्यूक्लियस मध्ये किती आहे, 1 2 इथे 3 4 अशा प्रकारे आपली मिओसिस जी प्रोसेस आहे मिओसिस 1 ही मिओसिस 1 प्रोसेस कंप्लीट होते. ठीक आहे. हे सायटोकायनेसिस आहे आणि सायटोकायनेसिस मध्ये आपल्याला दोन सेल मिळतात. सायटोकायनेसिस मध्ये आपल्याला किती सेल्स मिळाले, दोन सेल्स मिळाले. लक्षात त्या 5 स्टेप्स महत्त्वाच्या आहेत. त्या 5 स्टेप्स नंतर मेटाफेज ॲज इट इज, मेटाफेज मध्ये जे काही क्रोमोझोम आहेत ते अलाइन होतात सेंट्रल लाईनला. त्याच्यानंतर एनाफेज मध्ये तो जो सेंट्रोमियर आहे तो स्प्लिट होतो आणि हे जे क्रोमॅटिड आहेत ते दोन अपोजिट पोल्सला ओढल्या जातात विथ द हेल्प ऑफ स्पिंडल फायबर. टिलोफेज मध्ये काय होते, हे जे काही दोन अपोजिट पोलला आहेत क्रोमॅटिड त्यांच्या भोवती न्यूक्लियर मेम्ब्रेन तयार होते, न्यूक्लिओलस तयार होते, मध्ये हा नॉच पडतो, हा नॉच डीप जाऊन मग शेवटी दोन सेल्स फॉर्म होतात. आता दोन सेल्स फॉर्म होतात, परत एकदा इथे काय होईल, हा दोन सेल्स फॉर्म झाले म्हणजे हे झालं आपलं मायटोसिस सारखी प्रोसेस झाली. ठीक आहे. जशी मायटोसिस मध्ये प्रोसेस होती तशीच प्रोसेस झाली इथे मिओसिस 1 मध्ये. आणि लक्षात तुम्हाला मिओसिस 1 कशी आहे. ठीक. आता आपण पाहणार आहोत मिओसिस 2. ठीक आहे. तर मिओसिस 2 मध्ये हे दोन सेल्स लक्षात ठेवा ते तयार झाले सायटोकायनेसिस 1 मध्ये. सायटोकायनेसिस 1 मधले दोन सेल लक्षात ठेवा.
आता आपली मिओसिस 2, मिओसिस 2 मध्ये सुद्धा कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस असेल. कॅरिओकायनेसिस 2 आणि सायटोकायनेसिस 2. कॅरिओकायनेसिस 2 आणि सायटोकायनेसिस 2. आता कॅरिओकायनेसिस मध्ये पुन्हा काय आहे? प्रोफेज 2. प्रोफेज 2 मध्ये काय होत असेल? परत एकदा आता प्रोफेज 2 मध्ये काय होताना दिसते तुम्हाला? प्रोफेज 2 मध्ये ठीक आहे, प्रोफेज 2 मध्ये जे काही न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे डिसअपियर व्हायला सुरुवात होते आणि आपल्याजवळ सेल 2 होते. ठीक आहे, मिओसिस 1 मध्ये किती सेल फॉर्म झाले होते? तर दोन्ही सेल दाखवला गेला तर 2 सेल फॉर्म झालेले होते आणि 2 सेल मध्ये किती किती होते? 2 सेल्स तयार झाले होते. ठीक आहे, ओके. काय होईल प्रोफेज मध्ये जे काही आता टिलोफेज मध्ये ऍक्च्युअली मिओसिस 1 च्या टिलोफेज 1 मध्ये जे काही आपले क्रोमोझोम होते ते पुन्हा डिसअपियर झाले, म्हणजे पुन्हा ते थिन झाले, डिकंडेन्स झाले आणि त्याच्यामुळे ते नॉन विजिबल म्हणजे दिसत नाही, थ्रेड लाईक, अगदी थिन थ्रेड लाईक स्ट्रक्चर ते बनतात. आता प्रोफेज 2 मध्ये परत काय, त्या थिन थ्रेड पासून पुन्हा एकदा क्रोमोझोम बनायला सुरुवात होते है ना, म्हणजे कंडेन्सेशन होते त्या थिन थ्रेडचं आणि थिक they becomes condensed and thick chromosome will be appear. ठीक आहे, तर इथे आपल्याला काय होईल? मग थिक क्रोमोझोम दिसायला सुरुवात होतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे सपोज ते क्रोमोझोम होते, तर मिक्स क्रोमोझोम आहेत ते. अशा प्रकारे ते क्रोमोझोम होतील. दोन्ही सेल मध्ये लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. ठीक आहे, असे थिक क्रोमोझोम आपल्याला दिसतात दोन्ही सेल मध्ये. 2 सेल तयार झाले होते, 2 सेल तयार झाले होते मिओसिस 1 मध्ये. दोन्ही सेल मधले जे क्रोमोझोम आहेत ते कंडेन्स होतील, थिक होतील, क्रोमॅटिन becomes thick and condense to form a chromosome. ठीक आहे, आता हे झाले तुमची प्रोफेज 2. आता काय होईल? सेकंड स्टेज कोणती असते आपली? मेटाफेज 2. मेटाफेज 2 मध्ये काय होत असते? स्पिंडल फायबरचा पण रोल आहे. स्पिंडल फायबर काय झाले? आता स्पिंडल फायबर 2 अपोजिट पोलला गेले, दोन्ही सेल मध्ये 2 अपोजिट पोलला गेले आणि जे काही स्पिंडल फायबर आहे ते स्पिंडल फायबर तयार होण्याची प्रोसेस सुरू झाली ते प्रोफेज मध्ये. आपले सेंट्रिओल दोन्ही अपोजिट पोलला गेलेले आहेत. ठीक आहे, मेटाफेज मध्ये कंप्लीट स्पिंडल फायबर तयार होते. मेटाफेज मध्ये कंप्लीट स्पिंडल फायबर तयार होत आहे आणि जे काही 2 आपल्याकडे आता जे काही क्रोमोझोम आहे ते क्रोमोझोम काय होतात? अरेंज होतात इक्वेटोरियल पोझिशनला. बरोबर आहे, इक्वेटोरियल पोझिशनला ते काय होतात? अरेंज होतात. आपल्याकडे हे जे क्रोमोझोम आहेत ते क्रोमोझोम काय होतील? इक्वेटोरियल पोझिशनला अरेंज होतील. ठीक आहे, अशा प्रकारे ते कुठेही नाही, या प्रोफेज मध्ये ते कुठेही राहू शकतात, पण इथे मात्र इक्वेटोरियल पोझिशनलाच ते काय होतात? अरेंज होतात. अशा प्रकारे ते इक्वेटोरियल पोझिशनला अरेंज होतात. हे कुठलं आहे स्ट्रक्चर? हे तुमचं एनाफेज मेटाफेज 2 मधलं. मेटाफेज 2 मध्ये ते काय होतील? सर्व न्यूक्लिअर मेम्ब्रेन, म्हणजे जे मायटोसिस मध्ये जसं आपण पाहतोय तसंच इथे आहे. ठीक आहे, तर मायटोसिस मध्ये जसं आहे सेम इथे तसेच स्टेप्स होतात. एनाफेज मध्ये सेम तसंच होईल की हे जे काही आहे मेटाफेज मध्ये जे काही अरेंज झाले इक्वेटोरियल पोझिशनला यांचे सेंट्रोमियरचं स्प्लिटिंग होते एनाफेज मध्ये
आणि मग ते डिवाइड होतात आणि ते काय होतात डिवाइड होतात. हा सेंट्रोमियरचं काय होते इथं स्प्लिटिंग होते या क्रोमोझोमच्या. सेंट्रोमियर्स इथे स्प्लिटिंग होते. सेम प्रोसिजर आहे, सेम स्टेप्स आहेत. आणि इथे काय राहील मग तुमच्या इथे एक इकडे जाईल, हा जो क्रोमोझोम आहे परत इथे हा इथे गेला, त्याच्यानंतर हा इथे हा इथे आहे, हा इथे आणि हा इथे. ठीक आहे. आता इथे तसंच होईल परत. हा त्याच्यानंतर हा हा तयार झाला, हा तयार झाला आणि दिलेला. ठीक आहे. ओके. तर 2 सेल्स तयार झाले. त्या 2 सेल्स मध्ये काय झाले, 2 सेल्स तयार झाले आणि 2 सेल्स मध्ये आता टिलोफेज 2 मध्ये काय हे झाली तुमची एनाफेज 2. हे काय एनाफेज 2. टिलोफेज मध्ये काय होते, टिलोफेज मध्ये नेक्स्ट जी फेज असेल टिलोफेज, तर इथे एक न्यूक्लियर मेम्ब्रेन, इथे एक न्यूक्लियर मेम्ब्रेन, इथे एक न्यूक्लियर मेम्ब्रेन आणि इथे एक न्यूक्लियर मेम्ब्रेन तयार होईल टिलोफेज मध्ये. ठीक आहे ना. टिलोफेज मध्ये आता 4 होते. टिलोफेज मध्ये आपल्याला माहिती आहे काय होत असते, न्यूक्लियर मेम्ब्रेन तयार होते या एंडला, या एंडला, या एंडला आणि या एंडला. म्हणजे या 2 पासून इथे 2 तयार होतील सेल, इथे 2 तयार होतील सेल आणि इथे 2 तयार होतील टिलोफेज मध्ये. टिलोफेज मध्ये 2-2 सेल तयार होतील. ठीक आहे. हे कसे तयार होतील, याला आपण स्पिंडल फायबर वगैरे तर डिसअपियर होईल आणि अशा प्रकारे आपल्याला टिलोफेज मध्ये 2-2 बरोबर आहे की नाही दिसतात ना. टिलोफेज तुम्हाला आठवत असेल, पुन्हा पुन्हा रिपीट करण्याची आवश्यकता नाही या फेजेस, पण तुम्हाला लक्षात राहाव्यात म्हणून मी परत त्या रिपीट केले. ठीक आहे. अशा प्रकारे किती सेल्स टोटल तयार झाले 4. म्हणजे या मिओसिस मध्ये मिओसिस 1 आणि मिओसिस 2 मिळून टोटल सेल्स किती तयार होतात 4 सेल्स तयार होतात. किती सेल्स झाले तयार टोटल 4 सेल्स तयार झाले. आणि आता पहा तुम्ही प्रत्येक सेल मध्ये जे क्रोमोझोमचे नंबर आहेत हे कसे ओरिजिनल क्रोमोझोमच्या नंबरच्या हाफ आहेत. आलं का लक्षात. किती सेल्स तयार झाले असं आहे. मिओसिस मध्ये किती सेल्स तयार होतात 4 सेल्स तयार होतात. किती एका सेल पासून 4 सेल. आणि प्रत्येक सेल मध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम कसे असतात हॅप्लॉइड. हॅप्लॉइड म्हणजे ओरिजिनल सेल मध्ये जेवढे नंबर ऑफ क्रोमोझोम आहेत त्यांच्यापेक्षा इथे नंबर ऑफ क्रोमोझोम काय होतात, इथे नंबर ऑफ क्रोमोझोम काय होतात हॅप्लॉइड होतात, कमी होतात. इथे नंबर ऑफ क्रोमोझोम कारण इथे पहा फॉर एक्झाम्पल पहा इथे किती आहे या सेल मध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम 4. इथे किती आहे सेल मध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम 4 आहे. म्हणजे क्रोमॅटिड किती आहे 4. इथे 4 इथे 4 आणि याच्यापासून 2 सेल जे तयार झाले तर तिथे किती राहिले 2 आणि 2. इथे 4 होते, इथे 2 गेले, इथे 2 गेले. इथे 4 आहेत पैकी 2 इथे गेले, 2 इथे गेले. ठीक आहे. म्हणजे इथे जर 2n असेल नंबर तर इथे या सेल मध्ये किती आहे n आहे, या सेल मध्ये किती आहे n नंबर एवढेच क्रोमोझोम प्रेझेंट आहे. त्याच्यामुळे आपण काय म्हणू शकतो, आपण म्हणू शकतो की मिओसिस मध्ये जे काही सेल्स तयार होतात शेवटी जे 4 नंबर ऑफ सेल्स तयार होतात किंवा मग आपण म्हणू गॅमेट जे तयार होतात तर या गॅमेट मध्ये ऍक्च्युअली किती नंबर राहतात क्रोमोझोमचे हॅप्लॉइड म्हणजे अर्धे हाफ ऑफ द ओरिजिनल सेल. म्हणजे ओरिजिनल सेल मध्ये जर 46 असेल तर गॅमेट मध्ये जे नंबर ऑफ क्रोमोझोम आहेत ते 23च असतात. स्पर्म मध्ये आणि ओव्ह्यूम मध्ये 23 क्रोमोझोम प्रेझेंट असतात. मग स्पर्म आणि ओव्ह्यूम जेव्हा झायगोट तयार करतो तेव्हा त्या झायगोट मध्ये 23 फ्रॉम स्पर्म म्हणजे मदर आपला फादर आणि 23 फ्रॉम मदर मॅटर्नल काय म्हणू आपण गॅमेट कडून 23 आणि पॅटर्नल गॅमेट कडून 23. तर 23 प्लस 23 असं ते 46 होतात आणि येणाऱ्या बाळामध्ये 46 नंबर ऑफ क्रोमोझोम येतात. ठीक आहे. त्याच्यामुळे हा जो नंबर आहे 46 वाला तो कॉन्स्टंट राहतो. म्हणजे आजोबांमध्ये 46 होते
तर सेकंड पिढीमध्ये म्हणजे वडिलांमध्ये 46 क्रोमोझोम राहील, तर मुलांमध्ये सुद्धा 46 क्रोमोझोम राहील. तर हे कशामुळे मेंटेन केले जाते? इट इज ड्यू टू द सेल डिव्हिजन, दॅट इज मिओसिस. तर मिओसिसमुळे हे जे नंबर ऑफ क्रोमोझोम आहेत ते मेंटेन केले जाते. 46 कॉन्स्टंट क्रोमोझोम राहतात. ठीक आहे, त्यामुळे मिओसिसचं सुद्धा महत्त्व आहे गॅमेट फॉर्मेशनमध्ये. इट इज अबाउट द मायटोसिस अँड मिओसिस, दॅट इज सेल डिव्हिजन.